मंडळी शुभ सकाळ. तर मित्रांनो, थोडंसं आज घरचं काम आहे आणि आम्ही लाकडं घेतली होती, कारण आगोट महिन्यामध्ये ना पावसाच्या ठिकाणी लाकडंही लागतात चुली आपल्या जेवण करण्यासाठी. तर 2000ची आम्ही लाकडं घेतली होती, आंब्याची लाकडं. ते आता हा इथे ना रस्त्याचं काम चालू आहे, तर इथे ना आम्हाला उठवायला सांगितले. तर इथून आम्ही उचलून आमच्या खोपटीच्या इथे नेऊन टाकतोय. आता मी आणि माझी आई दोघंजण आम्ही उचलून टाकतोय. भरपूर मोठा ढीग आहे, दाखवतो तुम्हाला. 3-3, 4-4 लाकडं घेते. तो बघ उठला, पिरपिर करतोय आता. बापरे, सकाळ सकाळ आहे ना. मित्रांनो हे बघा, हे इथे आणून टाकायचे आहेत आम्हाला. हे बघा बघा, इथे आणून हे जमा करायचे आणि नंतर मध्ये लाकडं फोडणार आणि मग फोडून झाल्याच्या नंतर आहे ना, हे बघा ह्या खोपटीमध्ये आमच्या भरणार. इथे हे बघा, ही खोपटी, ही अशी पावसातून आम्हाला खोपटी बनवावी लागते. कारण गॅस सिलेंडर पण आता ना मित्रांनो, आता गॅस सिलेंडर पण आता भेटत नाही जास्त. गावाला आम्ही कसं तरी लाकडं पेटून आम्ही चूल पेटून आम्ही काहीतरी पोट भरू शकतो, पण मुंबईच्या ठिकाणी काही काळानंतर मुश्किल होणार आहे. पण गाव तो गावच. हे असे कौलारू खोपटी. प्रसादच्या खाली ही गाडी आहे आणि प्रसादच्या खाली घर. हो, अरे खूप जड आहेत. आता गावाला आल्याच्या नंतर आहे ना, कोणतंही काम असू द्या मित्रांनो, करायला कधी बापरे बापरे खतरनाक जड आहेत. दाखवतो. हो, मंडळी हे बघा, खूप जड आहे. आणि थोडा ना चहा पियालो मी, आता जरा नाश्ता केला. अजून ना अर्धा ढीग, बरोबर जवळजवळ पावणा ढीग अजून शिल्लक आहे. खूप ना 3-3. ओ आरू आरू ये. धन्यवाद आरू. हे बघ बघ, आता अजून एवढा ढीग मारलाय. अजून जवळजवळ पावणा ढीग बाकी आहे. हो आरो, ये बस, ये इथे. पूर्वी कुठे गेली? खूप थकायला झालं नाही, जड आहेत ना. हे बघा, हे आरू दीदी, छोटी पूर्वी ती आली होती इथे खाली, पण तिला घरी पाठवलं. तक्रार झालं. शर्ट ना दुसरं होतं, ते पातळ होतं, मी काढून ठेवलं. खाज लागायला लागली मला. आता मी दुसरं हे जाड थोडं टी शर्ट घातलं आहे. हे पण एकदम पूर्ण शॉर्टच आहे एकदम. परत जाऊन आता आंघोळ करायची. लाकडं सगळी पूर्ण ढीग पूर्ण खाली करायचा लाकडांचा, कारण रस्त्याचं काम आमचं काम चालू होणार आहे.
अर्धपर्यंत झालं आहे, म्हणून हे जे सामान रस्त्याच्या बाजूला आहे ना त्यांना बाजूला करायला सांगितले, म्हणून ते आम्ही अर्जंटमध्ये आम्ही ते आता उचलतो आहे. कोण आलं गं पूर्वी? तिकडे कोण आहे रिक्षामध्ये? कोण आहे? कोणतरी आहे ना इकडं? मग कोणतरी आहे ना, कोणतरी असतील, पाहुणे कोणतरी असतील. कंटिन्यू करते पुढे व्हिडिओ. पूर्ण ढीक खाली करणार आणि मग शेवट करणार. आत्ताच वाजलेत जवळजवळ 4 वाजलेत आणि चुलीवरचा चहा ना जबरदस्त. काळा चहाच बनवतो आम्ही, काळा चहा पण बारीक. आता चहा पिणार आणि परत जी शिल्लक राहिली, थोडीशी राहिली, आता परत जाणार लाकडं आणायला आणि शेवट. बाहेर बघा, हे आंब्याचं झाड आहे इथे. इथे बाजूला काजू आहेत, काजूची झाडं. नाका आमचा रस्ता इथे, हा रस्ता आला. हे आतलं मला चहा प्यालो. आता लाकडं आहेत ना थोडीशी उरलेत लाकडं, हे बघ आता ठेवलेत आणि आता थोडीशी उरलेत ते घेऊन येतो आणि आंघोळ करून मग फ्रेश होतो आणि मग आम्ही जाणार संध्याकाळी गार्डन जाणार फिरायला, थोडं बसायला नेहमीच्या टायमिंगला. वाक बघा माकडं आलेत. आता दाखवतो, हे बघा एवढी लाकडं आम्ही हे आणलेली. आता हे लाकडं आहेत ना, आता ही लाकडं आम्ही हे फोडायची, कुऱ्हाडीने हे फोडायची. किंवा माकडं आले, वानर आलेत, मोठे मोठे काले वानर. आता हे खोपटी आहे ना भरणार पूर्ण. आता ही आमची ही खोपटी भरणार. थोडीशी आहे शिल्लक, घेऊन येतो. आप्पा हे ग, ह्या मी जास्वंदी लावल्या होत्या, ह्या बघा जास्वंदी झाडं मस्तपैकी जगल्यात. भारी गावचं वातावरण ना, एकदम खतरनाक, भारी भारी एकदम एक नंबर. हा बघा, हा इथे एक आंबा लागलाय, दिसणार नाही. मित्रांनो आता जवळजवळ माझी लाकडं झालेली आहेत. फक्त हे 2-3 राहिलेत मोठे मोठेच्या. आता ना मोठेच्या मोठे राहिले, फक्त राहिलेत शिल्लक. ते आता 2 राऊंड झाले की नेऊन टाकतो, संपले आता. बघा अशी मेहनत करावी लागते गावी आल्यानंतर. कारण पावसाळ्यासाठी आहे ना हे लाकडं आम्हाला जमा करावीच लागतात प्रत्येकालाच गावच्या ठिकाणी. केवढा होता खतरनाक. आणि मित्रांनो आता मी इथे व्हिडिओ हा थांबवतोय, खूप वेळ झाला. आता 2-3च फक्त राहिलेत माझे, असे मोठे मोठे लहारे आहेत. 4:30-5 वाजायला आले. तर भेटू मित्रांनो सगळ्या